आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमदारांनी पैसे घेतल्याचं राऊतांनी आधीही म्हटलं होतं, मात्र ही आमची शिवसेना, अमित शहा म्हणाले। आणि हे त्रिवार सत्य, संजय गायकवाडांचा हल्लाबोल। तो पैशांचा आरोप संजय राऊतांचा कॉमन आरोप आहे। मागे आमदार फुटले तेव्हा पण त्यांनी तो आरोप केला, त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये। आणि जे लोक आपल्या पक्षाच्या खासदारांना समोर शकत नाही, आमदार समोर शकत नाही, घरात बसून पक्ष चालवतात, त्याच्यामुळे सगळी लोक कंटाळलेली आहेत। उद्या 99.99% लोक शिवसेनेत येतील। अमित शहांनी सांगितलं तसं एकच शिवसेना आहे, हम दो हमारे शिल्लक फक्त राहतील, तर बाकी सगळे शिंदेंकडे येतील, आशिष जयस्वालांचंही वक्तव्य। उद्या 99.99% लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येतील। अमित शहा साहेबांनी वक्तव्य केलं की शिवसेना एक आहे, यावर आता शिक्कामोर्तब होत आहे। हम दो हमारे तो शिल्लक राहतील, बाकी सर्व इकडे येतील। माझ्या आजोबाच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं, हे कोर्टानं नमूद केलंय, तर मी न्यायालयाच्या निर्णयानं अतिशय समाधानी आहे। हे सगळं कट माझ्या आजोबांच्या विरोधात रचण्यात आलेलं आहे, हे लोकांसमोर आलंय। एकनाथ शिंदे आणि माझ्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत, थेट ओमराजेंवर बोलणं मल्हार पाटलांनी टाळलं। राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो, देवेंद्र फडणवीसांनी हिशोब ठेवायला शिकवलंय। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटल्यावरून जयकुमार गोरेंचा सूचक इशारा। राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो, एवढं मात्र शिकवलेलं आहे। सुनेत्रा पवारांचा आमदारकीचा शपथविधी झालाय, तर याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून अजित पवारांच्या नावाच्या घोषणा, तर अक्षय कर्डिले यांचा सुद्धा शपथविधी पार पडला। शपथ घेते की कायद्यात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, विरोधकांची घोषणाबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये 97,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्यात। शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद। लातूरमध्ये फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचा अनोखा निषेध, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जॅक टॉमीचा सत्कार केला। ओमराजे भाषणामध्ये नेहमी संकट काळामध्ये जॅक आणि टॉमी पोहोचवणारा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख करायचे। याच विधानाचा धागा पकडत कार्यकर्त्यांनी हा निषेध केला। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माहितीच्या अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक, तर नवे नियम रद्द करा, अन्यथा 5 जुलैपासून बेमुदत उपोषण। अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा, माहिती अधिकार कायदा कमकुवत होत असल्याचाही अण्णा हजारेंचा दावा। खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश, नवी मुंबईतील हार्बर लाईनवरील रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला नाही अजून, तर तो अजूनही प्रलंबित आहे। तर तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचं अखेर हस्तांतरण। महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईमध्ये सुरू। शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत। दीपाली सय्यद यांचा फर्स्ट लुकही समोर, तर भोंदू खरातची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। धुळ्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 67,77,00,000 अवैध मद्यसाठा जप्त, 2 आरोपी फरार। छावण्या या ठिकाणी छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्की आणि मद्यार्क जप्त। बीडच्या परळीमध्ये वाण धरणावर अवैध पाणी उपसा मोटारीवर कारवाई, तर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। कारवाई न करताच पथक परतलं। नागपूर धरणातनं शेतकऱ्यांकडून मोटारीनं अवैध पाणी उपसा केले जात असल्याचं समोर। नागपुरात उबरची गाडी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल, तर नियमबाह्य बाईक टॅक्सी वाहतुकीविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्याची चर्चा, मात्र पोलिसांकडून अद्यापही या संदर्भात अधिकृत माहिती नाही। भिवंडीमध्ये शेतकरी संघटनेनं बागेश्वर बाबाच्या बॅनरला काळं फासून बॅनर उतरवलंय। पोलिसांच्या समोरच बागेश्वर बाबा समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक। पालघरमध्ये स्मार्ट मीटरला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध, स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा पवित्रा, तर आज पालघर शहरातील हुतात्मा स्तंभासमोर शिवसैनिक आणि पदाधिकारी करणार आंदोलन।